त्यामुळे 9 आणि 10ला कोणीही ऍबसेंट राहू नका. हे आपल्याकडे अवेलेबल असलेल्या नॉलेजवर किंवा ज्याच्याकडे काहीच नॉलेज नाही त्याला देखील इंग्लिश कसं बोलता येईल याच्याविषयी विस्तृत आपण 9 किंवा 10 तारखेला झाल्यावर तुम्हाला मी काही टिप्स देणार आहे, टिप्स बोलण्यासाठीच्या. बर, आपण 2 पावलं पुढे जाऊ. तुमच्या कोणत्याच बुक्स मध्ये पॅसिव्ह व्हॉइसचे काही वाक्य दिलेले नाही. चला तरी पण मी एकदा चेक करतो क्वेश्चनचे वाक्य कुठे दिलेले आहेत का. चल ठीक आहे, आपण आपले वाक्य बनवू तर का क्वेश्चनचे वाक्य तुमच्याकडे दिलेले दिसत नाहीत मला. आपलं काय आता टॉपिक चेंज व्हॉइस. हे पॅसिव्ह व्हॉइस आहे, हे चेंज व्हॉइस नाही, तुमचा नाहीये. हे किसी और का है. हे माईक बंद करा रे सगळे. चला, आले का सगळे. चला आणखीन एक आपण इथं डिटेल वाढणार आहोत. बरं ठीक आहे, इकडे टॉपिक मध्ये देतो आपण. चेंज द व्हॉइस. आजचा दिवस आहे 17वा, 17th डे. चेंज द व्हॉइस या टॉपिकचा 17वा दिवस आहे. चला आता आपण कोणता टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट. क्वेश्चन. चला ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय. करता डायजेस्ट काम करतो. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय. डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केलं जातं. कधी कधी कर्त्याद्वारे हा पार्ट दिलेला नसतो इंग्लिशमध्ये. त्यावेळेस आपण करता हा जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जर नसेल दिला तर आपण काय करतो, दे हा सब्जेक्ट वापरतो इफ द सब्जेक्ट इज नॉट गिवन इन पॅसिव्ह व्हॉइस and if we are asked to change the voice. While changing voice, we use they as subject while making it active voice because active voice subject needs to be active. बरोबर. Yes or no. Yes or no. अरे बोला ना रे, कदा काहीतरी.
अरे रिस्पॉन्स द्या. येस सर. मला की काय बाकीचे कुठे गेले रे? प्रत्येक वेळेला एकच मुलगा बोलतोय. का बंद करू लेक्चर? तुम्हाला गरज नसेल तर. ए सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, त्याला येस और यस प्लस रिमेनिंग पार्ट दॅट इज ऑब्जेक्ट, आणि हे बी आहे. इथं काय होईल? ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म, रिमेनिंग पार्ट प्लस बाय सब्जेक्ट. चला सांगा मला आता क्वेश्चन सांगा. मी सांगू का? नंबर सांगा मला. व्हॉट वॉज द लास्ट नंबर यस्टरडे? कालचा शेवटचा नंबर काय होता? 50 होता का? 50. 50. कालचा लास्ट नंबर 50 होता. मॅडम फिफ्टी 51 घ्या. तो गाडीची काळजी घेतो का? या अर्थाचं वाक्य तुम्हाला विचारलेलं आहे चेंज द व्हॉइस साठी, व्हॉइस चेंज करण्यासाठी. बघा फॉर एक्झाम्पल वाक्य कसं असेल हे सांगा बरं. कोण सांगताय का हे वाक्य कसं असेल इंग्लिश मध्ये? डज ही टेक केअर ऑफ बाईक? सपोज आपण गाडी म्हणजे बाईक समजू. डज ही टेक केअर ऑफ बाईक, आणि तुम्हाला सांगितलं की याचा व्हॉइस चेंज करायचा आहे. याचा व्हॉइस चेंज करायचा आहे. बर कुणी मला सांगू शकताय का की याचा व्हॉइस चेंज करायचा असल्यास काय करावं लागेल? सांगा बरं मला. कोण सांगताय मला आयडिया? हु कॅन टेल मी द आयडिया? व्हॉट इज टू बी डन टू चेंज द व्हॉइस ऑफ दिस क्वेश्चन? सांगा बरं काय करायचं? काय करायचं सांगा. कॅन यू टेल मी द आयडिया? हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा घ्यायचं. अगं ठकूबाई, हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा आहेच नाही इथं. हा हेल्पिंग वर्ब तर पहिल्यांदा आहेच की. याचा व्हॉइस चेंज करायचा आहे. काय करावं लागेल सांगा मला. डोकं लावा. कोण लावतंय डोकं? काय काय स्टेप्स वापरावं लागतील आपल्याला? सिंपल सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. एक्सलंट, व्हेरी नाईस. बघा रे डोकं लावायचं काय, याला सिंपल सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता सिंपल सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं? या फॉर्मॅट मध्ये त्या वाक्याला आणायचं. जसं आपण निगेटिव्ह मध्ये वाक्य आपण काय केलं होतं अगोदर? सिंपल सेंटेन्स मध्ये कन्वर्ट केलं, त्याचं आपण पॅसिवाइज केलं आणि त्याचं परत निगेटिव्ह केलं. तसं याचं काय करायचं? सिंपल सेंटेन्स बनवायचं, त्याचं निगेटिव्ह करायचं आणि त्याचा पुन्हा आवश्यक तो क्वेश्चन करायचा. जर इथं वर्बल क्वेश्चन असेल तर वर्बल क्वेश्चन त्याचा करायचा, किंवा जर डब्ल्यूएच क्वेश्चन असेल तर त्या पॅसिव्ह व्हॉइसचा किंवा चेंज केलेल्या व्हॉइसचा पुन्हा डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचा. बरं हा कोणता क्वेश्चन आहे? वर्बल का डब्ल्यूएच? कोणता क्वेश्चन आहे? वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन. येतील मॅडम. वर्बल क्वेश्चन.
तर आता काय करायचं, याचं सिम्पल सेंटेन्स बनवा बरं. याचं अगोदर सिम्पल सेंटेन्स बनवा. कसं होईल सिम्पल सेंटेन्स सांगा. He takes care of bike. व्हेरी गुड. बघा, वर्बल क्वेश्चन बनवला आपण काय केलं होतं, डज एक्स्ट्रा वापरलं होतं. डज काढून टाका, शिल्लक काय राहील. हे बघा, ही टेक्स केअर ऑफ बाईक. ही टेक्स केअर ऑफ बाईक. समजलं. आता हे सिम्पल सेंटेन्स झालं. सिम्पल सेंटेन्स झालं की आता आपल्याला ओळखायचं हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. सांगा बरं, हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. Active voice. कारण कधी कधी आपल्याला या क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये, जसं आपण निगेटिव्हच्या फॉर्मॅटमध्ये तर ते ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे ओळखण्याची गडबड करत नव्हतो, तसं हे क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये असताना ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे ओळखूच नका. त्याला अगोदर सिम्पल सेंटेन्स या फॉर्मॅटमध्ये आणा. आणि जेव्हा या फॉर्मॅटमध्ये किंवा या फॉर्मॅटमध्ये येईल, जर ते पॅसिव्ह असेल तर हा ओरिजिनल फॉर्मॅट आहे, निगेटिव्ह किंवा क्वेश्चन काढून टाकायचा. आणि जर ऍक्टिव्ह असेल तर हा ओरिजिनल फॉर्मॅट आहे. मग ही टेक्स केअर ऑफ बाईक, ही टेक्स केअर ऑफ बाईक इथं आलं आपलं. आता याचा पॅसिव्ह बनवायचं, कारण का हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. चला बनवायचं पॅसिव्ह. सब्जेक्ट वर्ब, सॉरी, टेक केअर वर्ब आहे आणि बाईक ऑब्जेक्ट आहे. चला सांगा, सांगा बरं. बाईक इज, सांगणार आहे. Bike is taken. टेकन केअर बाय. किंवा लास्ट टाइमला आपण केलं होतं काय, जे शिल्लक राहिलं होतं ना, ऑफ वगैरे, इन वगैरे, ते आपण लगेच दिलं होतं बघा. टेकन केअर ऑफ बाय हिम, कालच केलं होतं ना आपण. एक्स्ट्रा आपला इथं एक आणखीन प्रिपोजिशन शिल्लक राहिलं होतं, ते इथं लिहिलं होतं. लिहिलं होतं का, आठवतंय का नाही. इन किंवा ऑन होतं बघ काहीतरी, इथं आलं होतं वाक्य ते. आठवतंय का, येस ऑर नो. मग बाईक इज टेकन केअर ऑफ बाय हिम. आता हे झालं पॅसिव्ह व्हॉइस. आता याला काय करायचं आपल्याला, क्वेश्चन मध्ये ट्रान्सफर करायचं. म्हणजे काय, याचा रिक्वायर्ड आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस येईल. हा चला सांगा, आता याचा क्वेश्चन बनवा. इज, बोला. Bike His is bike taken care care of bike. इज बाईक टेकन केअर ऑफ बाय हिम, असे रीड करायचं. इज बाईक टेकन केअर ऑफ बाय हिम. याचा अर्थ, याचा पॅसिव्ह व्हॉइस हा आहे का नाही, येस ऑर नो. याचा पॅसिव्ह व्हॉइस हा आहे का नाही, येस ऑर नो. Yes, sir. समजतंय का सगळ्यांना, येस ऑर नो. Yes, sir. Yes, sir. समजून घ्या, काहीही वेगळं नाहीये, काही अवघड नाहीये. जो क्वेश्चन असेल त्याला अगोदर काय करायचं, सॉरी, त्याला अगोदर सिम्पल फॉर्मॅट मध्ये घ्यायचं. जर डब्ल्यूएच असेल तर काय करायचं, समजा आता डब्ल्यूएच घेऊ आपण एक. चला, का वबल घ्यायचा. आणखीन एक वबल क्वेश्चन घेऊ. चला, तर सांगा बरं एखादं वाक्य. फॉर एक्झाम्पल, सांगा, तुम्ही सांगता एखादं का मीच लिहू. तुम्ही सांगता का मी लिहू. तुम्ही वाक्य सांगता का मी लिहू. तुम्ही वाक्य सांगता का, समजा हेच वाक्य, तुम्ही वाक्य सांगता का. चला, काय मग, डू Do you tell यू Tell sentence. टेल अ सेंटेन्स. आता याचं काय करायचं, सिम्पल सेंटेन्स बनवायचं. काय होईल मग, सांगा, सिम्पल सेंटेन्स. You tell You a sentence. टेल अ, sentence. तुम्ही वाक्य सांगता. सपोज यू टेल अ सेंटेन्स, बरोबर. आता याचं काय करायचं आपल्याला, हे कोणतं आहे, ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे. हे ऍक्टिव्ह आहे. हेच बरं,
हा क्वेश्चन कोणता आहे? वर्बल क्वेश्चन आहे का डब्ल्यूएच क्वेश्चन आहे? हा Verbal. वर्बल क्वेश्चन आहे. मग आपल्याला याचा व्हॉइस चेंज करून त्याचा पण वर्बल क्वेश्चन बनवायचा. मग इथं सांगा मला पॅसिव्ह व्हॉइस सांगायचा. यू सब्जेक्ट आहे, टेल वर्ब आहे, अ सेंटेन्स ऑब्जेक्ट आहे. सांगा मग. अ A सेंटेन्स sentence is A told by sentence you. is told by you. Told by एक्सलंट. टोल्ड बाय यू. आता बघा हे आपलं पॅसिव्ह व्हॉइस झालं. मात्र आपला रिक्वायर्ड काय? वर्बल क्वेश्चन आहे. मग या वर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइस देखील काय असेल? वर्बल क्वेश्चनच असेल. सांगा मग याचा वर्बल क्वेश्चन बनवा. each वर्बल sentence क्वेश्चन कसा told बनवायचा? by Each Each Very good. sentence told by you. नवीन लोक आलेले, जे लोक नवीन आलेत ते लोक लक्ष द्या. जे लोक नवीन आलेत ते लोक लक्ष द्या. कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब असल्यास तो वर्बल क्वेश्चन असतो. कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आल्यास किंवा असल्यास तो वर्बल क्वेश्चन असतो. आता बघा मी सांगितलं की तुम्ही याचा वर्बल क्वेश्चन बनवा. म्हणजे काय करायचं? हेल्पिंग वर्ब जे आहे ते सुरुवातीला ठेवायचं. तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होईल. समजतंय का नवीन मुलं? येस ऑर नो? Yes, sir. व्हेरी गुड. बघा मग आता इज रिक्वायर्ड आन्सर बघा. इज इकडे घेतलं, बाकी आहे ते वाक्य इकडे पुढे ढकलायचं. अ सेंटेन्स पुढे वाक्य ढकलताना बघा ह्याचं ए इथं कॅपिटल होतं का? कारण वाक्याचं पहिलं लेटर कॅपिटल लिहायचं असतं. आता इथं मध्ये आहे त्यामुळं ए कॅपिटल लिहिण्याची गरज नाही. इज अ सेंटेन्स is told by you. हे डबल इज कोण आहे रे ते? ऐश्वर्या कायला गडबड करतेस? इज इकडे काय लिहिलं आपण? डबल इज काय लिहिलं? इज इकडे घेऊन गेले ना. इज अ सेंटेन्स शिल्लक राहायला भाग लिहायचा आहे. टोल्ड बाय यू. समजतंय का? येस ऑर नो? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. मग याचा या ऍक्टिव्ह व्हॉइसचं जो क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस होता त्याच क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये पॅसिव्ह व्हॉइस याचं ह्या ऍक्टिव्ह व्हॉइसचं हे करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस आहे. या मार्गे आपण आलेलो आहे. सिंपल सेंटेन्स बनवलं, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस बनवलं आणि त्याचा पुन्हा हा जो क्वेश्चन आहे तोच क्वेश्चन असा इथे बनवला. समजतंय का? जसं आपण निगेटिव्ह मध्ये केलं होतं त्याचप्रमाणे इथे देखील आपण करतोय. समजतंय का? एवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय करायचं मला? क्वेश्चन असेल तरी घाबरायचं नाही, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तरी घाबरायचं नाही. आता तुम्ही मला सर हे तर वर्बल क्वेश्चन आहे. डब्ल्यूएच क्वेश्चनला काय करायचं सांगतो, ते पण सांगतो. या इकडं. तर डब्ल्यूएच क्वेश्चन सांगा बरं का? तुम्ही सांगताय का? तुम्ही सांगताय का डब्ल्यूएच क्वेश्चन? फॉर एक्झाम्पल तुम्ही तुम्ही केव्हा अभ्यास करता? ओके, होमवर्क लिहू आपण. अभ्यासाची काय लिहू? होमवर्क लिहू. तुम्ही केव्हा होमवर्क करता? बर, आता याचा क्वेश्चन काढा आणि साधं वाक्य. बरं ठीक आहे, आपण अगोदर काय करू? इंग्लिश मध्ये लिहू. काय होईल मला सांगा इंग्लिश मध्ये? वेन बोला. वेन When डू when you do डू When do you do do homework? होमवर्क. आता नवीन आले आणि जुने दोन्ही लोक लक्ष द्या इकडं. बघा सेंटेन्स असतं कसं बघा. सेंटेन्स तुम्हाला पार्ट सांगतो बघा. सेंटेन्सचे डिव्हिजन करतो इथं बघा. डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे काय असतं बघा. डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे काय असतं? डब्ल्यूएच वर्ड प्लस वर्बल क्वेश्चन असतो बघा. इथं आहे का नाही वर्बल क्वेश्चन? तसा इथं होता ना तुमचा इथं वर्बल क्वेश्चन. डज ही टेक केअर. तसं डू यू डू होमवर्क हे हेल्पिंग वर्ब आहे, हे मेन वर्ब आहे. फरक काय? हे हेल्पिंग वर्ब आहे, हे मेन वर्ब आहे. इथं बघा हे हेल्पिंग वर्ब आहे, हे मेन वर्ब आहे. इथं बघा हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब. इथं डू यू टेल, डू यू टेल. इथं काय? डू यू डू. इथं टेल मेन वर्ब आहे, इथं डू मेन वर्ब आहे. हे मात्र हेल्पिंग वर्ब आहे. समजतंय का? येस ऑर नो? Yes, Yes, sir. yes sir. yes, बर, sir. Yes sir. व्हेरी गुड. लक्ष द्या. वेन डू यू डू होमवर्क. लक्षात घ्या काय झालं?
कोणताही WH क्वेश्चन कसा असतो? WH वर्ड, WH शब्द प्लस वर्बल क्वेश्चन म्हणजे WH क्वेश्चन. आता याचं सिंपल सेंटेन्स बनवायचं आपल्याला, तर काय करावं लागेल? म्हणजे WH शब्द काढून टाकावा लागेल आणि वर्बल क्वेश्चन पण काढून टाकावं लागेल आणि सिंपल सेंटेन्स द्यायचं. कसं लिहायचं? या फॉर्मॅट मध्ये द्यायचं. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. लिहावर सांगा बरं मला आता. यू, हा, हे काढून टाका म्हणजे काय? WH वर्ड काढून टाकायचा आणि जर सिंपल प्रेझेंट असेल तर हेल्पिंग वर्ब पण काढून टाकायचं. ठीक आहे, चला सांगा मग. यू, आता ही शिल्लक राहिलं बघा, हे तुमचं मूळ वाक्य आहे. सांगा मग मला हे. यू You do डू. homework. आता मला सांगा, हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे? Actors. ऍक्टिव्ह आहे. आणि हा कोणता क्वेश्चन आहे? WH क्वेश्चन आहे का वर्बल क्वेश्चन आहे? WH क्वेश्चन. याचा अर्थ आपण काय करायचं? या क्वेश्चनचं सिंपल सेंटेन्स मध्ये काय करायचं? ट्रान्सफर करायचं. गेट दिस ट्रान्सफर दिस क्वेश्चन ट्रान्सफर टू सिंपल सेंटेन्स अँड मेक इट चेंज इट्स वॉइस. याचा वॉइस चेंज करायचा. जर ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करायचा, पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह करायचा. आणि पुन्हा हा जो क्वेश्चन आहे, जर हा वर्बल क्वेश्चन असेल तर या चेंज केलेल्या वॉइसचा वर्बल क्वेश्चन बनवायचा. हा जर WH क्वेश्चन असेल तर याच WH शब्दाचा चेंज केलेल्या वॉइसचा WH क्वेश्चन बनवायचा. कसा? बघा आता याचा वॉइस चेंज करा. अगोदर सब्जेक्ट आहे, मेन वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. चला वॉइस चेंज करा. Homework is done by you. is done Done by by you. Is done by you. होमवर्क इज डन बाय यू. आता कोणत्याही वाक्याचा WH क्वेश्चन करताना, कोणत्याही, लक्षात घ्या सगळे लोक, कोणत्याही वाक्याचा WH क्वेश्चन करताना त्याला काय करायचं? अगोदर वर्बल क्वेश्चन करायचा आणि त्याच्या अगोदर WH शब्द लिहायचा. मग WH शब्द काय लिहायचा आहे? तर हा लिहायचा आहे. मग हा WH शब्द अगोदर जागा सोडू आपण आणि याचा वर्बल क्वेश्चन बनवू. वर्बल क्वेश्चन कसं बनवायचं मला काय शिकवलं जाता? फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला ठेवा आणि वर्बल क्वेश्चन लिहा, बनवा. चला बनवा वर्बल क्वेश्चन. कसं होईल सांगा? Is homework done by you. Is homework done by you. कॅपिटल लिहायचं नाही का? कारण याच्या अगोदर आपला WH शब्द लिहायचा म्हणून इज स्मॉल लिहू आपण. इज होमवर्क डन बाय यू. डोकं लावू नका. इज होमवर्क डन बाय यू. आता WH शब्द कोणता आहे? वेन आहे. मग वेनचा वेन असाच लिहायचा. वेन म्हणजे या WH क्वेश्चन ऍक्टिव्ह व्हायचा, हा WH क्वेश्चन पॅसिव्ह व्हायचा आहे. WH क्वेश्चन ऍक्टिव्ह व्हायचा, WH क्वेश्चन पॅसिव्ह व्हायचा. समजलं का? येस और नो? येस और नो? Yes, sir. वर्बल क्वेश्चनच्या अगोदर तोच WH शब्द ठेवायचा. तुमचा WH क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हाइस तयार होतो. समजतंय का? मात्र हा मार्ग वापरायचा. याचा अर्थ तुम्हाला आता समजला असेल की तो WH क्वेश्चन असो, वर्बल क्वेश्चन असो किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असो, कोणत्याही सेंटेन्सला घाबरायचं नाही. कारण त्याला काय करायचं? आपण ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये आणायचं आणि ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये आणलं की आपल्याला त्याचा व्हॉइस सहजपणे चेंज करता येईल. आणि चेंज केलेल्या व्हॉइसचा काय करायचं? फर्स्ट फॉर्मॅट जो आहे, फर्स्टचा जो फॉर्मॅट आहे सेंटेन्सचा, तोच फॉर्मॅट या ठिकाणी ठेवायचा. ही प्रोसेस सगळ्यांच्या लक्षात आली का? येस ऑर नो? Yes, sir. Yes. एवढं सोपं आहे, काहीच घाबरायचं नाही. व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित. 3च सेंटेन्स झाले आपले, फक्त 3च सेंटेन्स झाले. काय आणखीन एखादं घ्यायचं? थांबा. एक वाक्य घेऊ आपण. पॅसिव्ह घेऊ आता. पॅसिव्ह सेंटेन्स घेऊ. पॅसिव्ह क्वेश्चन घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल बघा, तुमची प्रॅक्टिस किती वेळ घेतली जाते? समजा हा क्वेश्चन आहे.
तर विचारला कसा असतो बघा, हा या अर्थाचा क्वेश्चन विचारला कसा असतो. कोण सांगते मला हे, सांगताय का तुम्ही? कॅन यू ट्राय टू टेल दिस? कोण सांगताय सांगा, बोला रे. फॉर हाऊ मच टाइम Time. For how much time Time E. are you इज युअर प्रॅक्टिस. यू कसं काय, युअर प्रॅक्टिस आहे. Is your practice हा काय हा taken by बस झालं ना. हे बाय कुठे आहे गदाड्या? फॉर हाऊ मच टाइम इज युअर प्रॅक्टिस टेकन, दॅट्स इट. बाय कुठे आहे? बाय नाही आणि बाबा नाही, समजलं का? बर, आता याचं सिंपल सेंटेन्स बनवा. सिंपल सेंटेन्स बनवायचं म्हणजे काय करायचंय, असं वाक्य बनवायचंय. आता काय काय काढायचं आपल्या यातलं, फॉर हाऊ मच टाइम काढून टाकायचंय. लक्षात घ्या, लक्षात घ्या, एक लक्ष द्या. WH शब्दामधला, लक्षात घ्या सगळेजण, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. WH क्वेश्चन मधला WH शब्द जर काढून टाकला तर शिल्लक काय राहतं? WH क्वेश्चन मधला WH शब्द काढून टाकला तर शिल्लक काय राहतं? verbal question? क्वेश्चन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, WH क्वेश्चन बनवताना वर्बल क्वेश्चनच्या अगोदर WH शब्द ठेवतात. म्हणजे WH शब्द प्लस वर्बल क्वेश्चन म्हणजे WH क्वेश्चन असतो. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. WH शब्द प्लस वर्बल क्वेश्चन म्हणजेच WH क्वेश्चन असतो. त्यातला जर WH शब्द काढून टाकला तर शिल्लक काय राहिला? वर्बल क्वेश्चन राहिला. का बघा, पुन्हा एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या. WH शब्द प्लस वर्बल क्वेश्चन, या दोघांचा मिळून काय होतो, याला काय म्हणतात? WH क्वेश्चन म्हणतात का नाही? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. यातला WH शब्द जर बाजूला काढला शिल्लक काय राहील? वर्बल क्वेश्चन. शिल्लक काय राहील? वर्बल. Verbal question. तसं इथलं बघा, हा WH शब्द आहे. WH शब्द काय? फॉर हाऊ मच टाइम. हा जर काढला तर शिल्लक काय राहतोय? वर्बल क्वेश्चन. दुसरी गोष्ट, वर्बल क्वेश्चन मध्ये सुरुवातीला काय असतं? हेल्पिंग वर्ब असतं. ते हेल्पिंग वर्ब कुठे ठेवायचं? 2 नंबर ठेवला की तुमचा सिंपल सेंटेन्स तयार होतं. बघा इथं, इकडे बघा, युअर प्रॅक्टिस इज टेकन. बघा इथं, चला ओरिजिनल वाक्य सांगा त्याचं. मग असा एरो करतो, थोडासा जागा कमी वापरतो. सांगा येईल सिंपल सेंटेन्स. Your practice सांगा. Your practice taken. युअर प्रॅक्टिस इज टेकन. बरं, आपल्याकडे जागा नाही, असं वापरू आता. आता हे मला सांगा, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? हे वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? active voice. Yes. ए गाडवा, कोणी ऍक्टिव्ह व्हायचं आला इकडे सांगितलं. ऍक्टिव्ह का समजतो रे? पॅसिव्ह व्हायचं आहे. इकडे बघा ना रे, इज टेकन, टू बी प्लस थर्ड फॉर्म आला की नाही? एम इज आर प्लस थर्ड फॉर्म कोणतं व्हायचं असेल? Yes. तर हा पॅसिव्ह व्हायचं तर त्याचा ऍक्टिव्ह व्हायचं बनवा. मग बनवा कसं होईल? आय एम सॉरी. They take your practice. एक्सलंट. जेव्हा तुम्हाला सब्जेक्ट दिलेला नसतो तेव्हा दे हा सब्जेक्ट वापरायचा. आणि दे टेक युअर प्रॅक्टिस. समजलं का नाही? येस ऑर नो? Yes, sir. आता कधी कधी उत्साहाच्या भरात तुम्ही काय करता? येस येस येस, आलं माझं उत्तर असं म्हणून ते उत्तर लिहून टाकता. उत्तर आलं का इथं? तुमचं उत्तर आलं का? येस ऑर नो? No, sir. No, sir. का नाही आलं? काय पाहिजे तुम्हाला? WH question. WH क्वेश्चन कसा बनवायचा? WH क्वेश्चन कसा बनवायचा? WH word plus verbal question. WH वर्ड प्लस वर्बल क्वेश्चन. परंतु इथं वर्बल क्वेश्चन साठी काय नाही आपल्याकडे, हेल्पिंग वर्ब नाही. मग काय घेतो आपण? बी ग्रुपला काय घेतो?
बी ग्रुपला काय घेतो? कोणता ग्रुप आहे? ए ग्रुप आहे. ए ग्रुपला काय घेतो? डू. बी ग्रुपला काय Do. घेतो? बी ग्रुपला डज. चला याचा वर्बल क्वेश्चन बनवा मग. कसा होईल? Do कसा होईल सांगा. Do they take your practice? बर आपल्याला डब्ल्यू शब्द लिहायला जागा सोडायची. डब्ल्यू शब्द कुठे आहे? हा डब्ल्यू शब्द आहे. जागा सोडायची. सोडा मग जागा एवढी. आणि इथं काय लिहायचं? डू दे टेक युअर प्रॅक्टिस. डू दे टेक युअर प्रॅक्टिस. आणि हा काय झाला? वर्बल क्वेश्चन. आपल्याला ओरिजिनल सेंटेन्स कोणत्या वाक्यामध्ये आहे? डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये आहे का नाही? येस ऑर नो? Yes, sir. मग डब्ल्यूएच शब्द अगोदर द्यावा लागेल का नाही? Yes, sir. हा वर्बल क्वेश्चन. त्याच्या अगोदर डब्ल्यूएच क्वेश्चन Yes, शब्द sir. घेऊ आणि डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होईल. सांगा मग डब्ल्यूएच क्वेश्चन काय आहे? डब्ल्यू शब्द काय आहे? फॉर. How much time For how much do time? they take your practice? आलं का? नवीन मुलं समजताय का? थोडं थोडं नवीन मुलं Yes, sir. समजताय का नाही? Yes, sir. Yes or no? Yes, sir. काहीही गडबड न करता समजून उमजून व्यवस्थित लिहून घ्या. प्रत्येक गोष्ट बोर्डावरची समजून उमजून व्यवस्थित लिहून घ्या. जे नाही समजत ते मला विचारा. पुन्हा पुन्हा विचारा. चला तुम्हाला फायद्याला होईल. आजचं पण लेक्चर लगेच पडणार आहे. आजचं पण हे लेक्चर लगेच तुम्हाला ऑनलाईनला दिसून येईल. ठीक आहे. Okay, sir. आणि आतापर्यंत सगळे लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपवर अवेलेबल आहेत. फक्त नाव टाकायचं माझं आणि लेक्चरचा नंबर टाकायचा. तुम्हाला ते डायरेक्ट त्या लेक्चर तुम्ही त्या लेक्चर नंबरला तुम्ही लँड होऊ शकता. ऑल राईट. All right, sir. तर ते नवीन मुलांना खास करून सांगा की अशा पद्धतीनं ते लेक्चर नंबर 1 शिवाय चेंज वाईजचं लेक्चर नंबर 1 पासून आतापर्यंत सगळे लेक्चर तुम्हाला तुमच्या ग्रुपवर अवेलेबल आहेत. सगळे लाईव्ह लेक्चर. ऑल राईट. सो शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We will have pause. ओके. जाण्याच्या अगोदर एक सूचना. जाण्याच्या अगोदर एक सूचना. थांबा. जाण्याच्या अगोदर सूचना. पळून जाऊ नका. पालक लोकांना लक्ष द्या. तुमची मुलं तुमच्याकडून मोबाईल घेतील त्यावेळेस घरातला कोणीतरी सदस्य त्याच्या समोर असणं आवश्यक आहे. अर्थात आपण पालक मीटिंगचं लवकरच नियोजन करणार आहोत. त्या ठिकाणी बाकीचे काय मुद्दे असतील त्या ठिकाणी आपण घेऊ. मात्र मुलगा किंवा मुलगी तुमचा पाल्य मोबाईल बघताना तुमच्या घरातला एक सदस्य त्याच्या समोर बसणं अत्यावश्यक आहे. ऑल राईट. विल हॅव पॉज. बाय बाय. Bye bye, sir.